आज आपण 29 महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत इथे काढलेली आहे। आरक्षणामध्ये 29 महानगरपालिकेचं आरक्षण काढताना लोकसंख्येवाईज त्याचप्रमाणे एसटीचं जेव्हा आरक्षण काढलं आपण एसटीचं एक आरक्षण काढलेलं आहे आणि ते कल्याण डोंबिवली हे मिळालेलं आहे। त्याच्यात नियम असा होता की ज्या महानगरपालिकेमध्ये 3 सीट आहेत तिथेच आपण एसटीचं आरक्षण काढू शकतो। त्याप्रमाणे आपल्याला आपण 4 शहरांमधनं ती चिठ्ठ्या टाकल्या आणि एक आरक्षण एसटीचं काढलेलं आहे। त्याचप्रमाणे आपण एसटीचं आरक्षण काढलेलं आहे। त्याच्यामध्ये 3 महानगरपालिकेमध्ये एसटीचं आरक्षण होतं आणि 3 महानगरपालिकेतल्या 2 महानगरपालिकेमध्ये महिलांची चिठ्ठी काढलेली आहे। नामप्रचं आरक्षण आपल्याला 8 काढायचे होते। त्याप्रमाणे आपण 8 शहरं आपल्याकडे नव्हते कारण आपण जो नियम लावला होता की 2000 आधीच्या ह्याच्यामध्ये जो महापौर झालेला आहे ते आपण एक्सक्लूड केले असल्यामुळे आपल्याकडे 3 महानगरपालिका अशा निघाल्या की जिथे नामप्रचं आरक्षण आपण देऊ शकलो। त्या 3 मधली पण जालना ऑलरेडी पहिल्या ह्याच्यामध्ये कट झाली होती। ज्या 2 महानगरपालिका राहिल्या त्या आणि आपण सर्क्युलरनुसार म्हणजे मराठी अध्यक्षरानुसार चक्राक्रमानुसार त्या आरक्षण केलेले आहेत आणि पुढच्या 6 त्याच्यामधनं आपण घेतल्या महानगरपालिका। अशा 8 नामप्रचे आरक्षण काढलेले आहेत आणि त्याच्यातल्या 4 महिला आरक्षण। त्याचप्रमाणे उरलेल्या ज्या 17 महानगरपालिका उरल्या त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड आणि भिवंडी त्याच्यामध्ये ऑलरेडी मागच्या ह्याच्यामध्ये ओपन महिलाचं आरक्षण असल्यामुळं चिठ्ठीमध्ये ते एक्सक्लूड केलं आणि आपण त्याच्यात 15 ह्याच्यामध्ये चिठ्ठ्या काढल्या। त्याच्यामध्ये 9 महिलांची आपण आरक्षणं काढलेली आहेत। अशा पद्धतीने 29 महानगरपालिकेची पूर्ण आरक्षणं ही कंप्लीट झाली। एक म्हणजे परभणीच्या संदर्भामध्ये दुसरा म्हणजे बृहन्मुंबई संदर्भातला काय सांगायला दोन्ही ऑब्जेक्शन सर्वप्रथम तर मी हे सांगेल की ठाकरे गटाचे आक्षेप हे कुठल्याही नियमाला धरून नव्हते। त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना मुंबईमध्ये जे आरक्षण पाहिजे होतं त्यासाठी काय करता येईल या पद्धतीचा आरडाओरडा त्यांनी केला। आपण त्यांना बऱ्याच वेळा विचारलं की आणि त्यांनी आक्षेप नोंदवणं हा त्यांचा हक्क आहे। त्यांनी जे ऑब्जेक्शन आता घेतलेलं आहे त्याच्यावर प्रशासन आणि आमचं म्हणणं आहे की हे नियमानुसार प्रशासनाने पूर्ण कारवाई पूर्ण केलेली आहे। त्यांचे ऑब्जेक्शन जे काय असेल ते आम्ही विचारात घेऊ। पण मला जेव्हा रुलिंग देताना अजूनही असं वाटलं नाही कारण त्यांचं ऑब्जेक्शन असंच होतं की इथे आम्हाला मुंबईत एससी का नाही दिलं, मुंबईत ओबीसी का नाही दिलं, मुंबईत हे का नाही दिलं। तर जशी प्रक्रिया पूर्ण झाली त्याच्यामध्ये कुठलाही वाव नव्हता। आपण ह्या प्रक्रियेचं लाईव्ह चित्रण सगळ्यांना दाखवलेलं आहे आणि त्यामुळे तुम्हालाही कळेल की त्या ऑब्जेक्शन मध्ये काही असंच ऑब्जेक्शन काँग्रेसने परभणीच्या ठिकाणी घेतलं होतं। मनमानी केली असं त्यांचं म्हणणं। तुम्हीच ठरवाल की आम्ही मनमानी केली आहे का नाही कारण तुम्हाला पूर्ण लाईव्हचं चित्र परभणीच्या संदर्भात देखील काँग्रेसने ऑब्जेक्शन घेतलं होतं की महिला ओपन का करण्यात आला या ठिकाणी याआधी महिलांसाठी आरक्षित होता त्यावर त्यांचा थोडा गैरसमज झाला होता। 2.5 वर्षाची जी आरक्षणं होती त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्यांच्या इथे महिलांचं आरक्षण पडलं होतं पण नंतरच्या ह्याच्यामध्ये एससीचं महिलांचं पडलं होतं म्हणून त्यांचा गैरसमज आपण दूर केला। ओबीसी महिला टाकलं नाही, ओबीसी मध्ये टाकलं नव्हता हा प्रामुख्याने त्यांचं ऑब्जेक्शन होतं कारण की ओबीसी झाला नाही, दोन्ही वेळेस झाले आहे ते सर्वसाधारण झाले मुंबई अशा पद्धतीचं त्यांचं ऑब्जेक्शन आहे। त्यामुळे कुठेतरी त्यांना प्रक्रियेमध्ये जायचं नव्हतं। त्यांचं म्हणणं होतं की हे झालं नाही ते झालं नाही आम्हाला मुंबईला हे आरक्षण पाहिजे होतं। तर तसं होत नाही। प्रक्रिया नियमानुसार जी होते
त्याच्यामध्ये जी आरक्षणं पडतात ती आपल्याला प्रक्रियेमधनं ताई, हा नियम जरा सविस्तर सांगायचं. तुम्ही सुरुवातीला आज सांगितलं होता की चक्राकार पद्धत कशा प्रकारे होती, त्याच्यामध्ये अल्फाबेटची कशा प्रकारे मांडणी केली आणि कशा प्रकारे महापालिकांची निवड करण्यात आली. जी नामाप्रची आरक्षणं होती, जी आपल्याला 8 लोकसंख्येप्रमाणे आपल्याला 8 द्यायची होती. त्या 8 मध्ये आपण कुठंही ह्याच्यामध्ये 29 मध्ये ज्या ज्या महानगरपालिकेत मागच्या ह्याच्यामध्ये ओबीसीचे आरक्षण पडलेले होते त्या एक्सक्लूड करता आपल्याकडे 3 महानगरपालिका राहिल्या. 3 महानगरपालिकेतलं ऑलरेडी जालना त्याच्यामध्ये एक्सक्लूड झालं होतं, कारण जालनाची चिठ्ठी निघाली होती. त्यामुळे राहिल्या 2 आणि उरलेल्या 6 आपण अल्फाबेट प्रमाणे चक्राक्रमानुसार घेतल्या आणि त्याचे चिठ्ठ्या आपण 8 टाकल्या ओबीसी. मैम हिंदी में बता दीजिए प्रोसेस जो विरोध है, मैम हिंदी में बता दीजिए कुछ हुआ कैसे जो लॉटरी निकाली गई मैडम हिंदी में ठाकरे ग्रुप का ऑब्जेक्शन क्यों लिया ठाकरे ग्रुप का ऑब्जेक्शन क्यों लिया हिंदी में बताइए हिंदी मैम आज 29 महानगरपालिका के लिए महापौर के आरक्षण की सोडत यहाँ संपूर्ण हो गई. उसमें एक हम लोगों ने अज का 1 आरक्षण, अजा का 3 आरक्षण, उसमें 2 महिला के आरक्षण और नामाप्र के 8 आरक्षण, उसमें महिला के 4 आरक्षण और जो खुला गट है उसमें से 17 महानगरपालिका में 9 हम लोगों ने महिला के लिए निकाले हैं. इस पद्धति से 29 आरक्षण आज कंप्लीट हो गए, उनके महापौर डिक्लेयर हो गए. जितने भी जो बड़े शहर है वहाँ पर हमने देखा कि महिला रिजर्वेशन आए हैं, तो क्या महिलाओं के हाथ में कमान होगी महापौर की? एक बड़ी बात महाराष्ट्र सरकार के लिए, क्योंकि मुंबई, नवी मुंबई, पुणे, सभी जो बड़े शहर, नासिक, सब जगह महिला महापौर जो आई, इस पर आपकी प्रतिक्रिया क्या? क्योंकि आप खुद एक महिला मंत्री. इसी पे ऐड भी कर रहा हूँ. यूपीटी ने आरोप लगाया कि आप लोगों को बीजेपी को फायदा पहुंचाने पूरी लॉटरी सिस्टम को यहाँ पर मैनिपुलेट किया गया. आरोप सेकंड मुझे बहुत आनंद अभी मैं व्यक्त कर रही हूँ, क्योंकि जो मेट्रोपॉलिटन सिटी है जैसे पूना है, मुंबई है, नवी मुंबई, इन सब में महिला का आरक्षण महापौर का आया है. मुझे ऐसे लगता है कि महिला बहुत सक्षम तरीके से ये महानगर पालिका चलाएगी. जैसे आप देख रहे हैं कि मुझे भी तर कुठे कोणत्या प्रवर्गाचा महापौर होईल त्यावर एक नजर टाकूया. कल्याण डोंबिवलीमध्ये अनुसूचित जमाती, ठाण्यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाचा महापौर, अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून जालना आणि लातूरमध्ये महापौर होणार आहेत. तर अकोला, अहिल्यानगर, चंद्रपूर, जळगाव या ठिकाणी ओबीसी महिला प्रवर्गातून आरक्षण निघालेलं आहे. तर ओबीसी प्रवर्गातून इचलकरंजी, पनवेल, उल्हासनगर, कोल्हापूर या महानगरपालिकांमध्ये महापौर होणार आहे. पण इथे महिला आणि पुरुष या दोघांनाही संधी मिळू शकते. तर कल्याण डोंबिवलीत कोणाला संधी मिळू शकते? अनुसूचित जमातीसाठी हा राखीव ठरलेला आहे. किरण भांगले शिवसेना, हर्षाली थविल शिवसेना, तर शीतल मंढारी मनसे ही संभाव्य नावं आहेत. ठाण्यामध्ये कोणाला संधी मिळू शकते? तर विमल भोईर शिवसेना, डॉक्टर दर्शना जानकर शिवसेना, पद्मा भगत शिवसेना. अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी ठाणे महानगरपालिकेचं महापौर पद राखीव झालेलं आहे. चंद्रपूरमध्ये कोणाला संधी मिळू शकते? ओबीसी महिलांसाठी राखीव आहे. संगीता भोयर काँग्रेस, संगीता अमृतकर काँग्रेस, संगीता खांडेकर भाजप. आणि या सगळ्या प्रक्रियेवरती शिवसेनेच्या नेत्या, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी आक्षेप घेतला. त्यांची प्रतिक्रिया आली आहे, पाहूया. 2019, 2022 हे ओपन होतं. ओबीसी यायला पाहिजे होतं, ओबीसींवर अन्याय केलाच. तोपर्यंत निवडणूक व्हायच्या आधी शेड्यूल कास्ट किती असायला पाहिजे, आता त्यांनी नियम बनवला. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब 3 असायला पाहिजे, मगच. म्हणजे तुम्ही जाणून बुजून शेड्यूल ट्राइबचे आमच्याकडे 2 उमेदवार आहे, तिथे तुमचा बृहन्मुंबईमध्ये तिथे तुमचा हा नियम लागतो. याचा अर्थ लॉटरी ठरवून केली म्हणून या संपूर्ण लॉटरी सिस्टम आणि त्यांचा असलेलं निवडणूक प्रक्रिया
याचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो. नाही, त्यामुळे एसटी प्रवर्गासाठी मुंबईचं महापौरपद राखीव होऊ शकलं नाही. नियमबाह्य पद्धतीनं हे आरक्षणाची सोडत निघाल्याचं किशोरी पेडणेकर म्हणालेत आणि त्यांनी या संपूर्ण प्रक्रियेचा धिक्कार देखील केलेला आहे. मुंबई महानगरपालिकेत सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालेलं आहे. ठाण्यामध्ये अनुसूचित जाती, कल्याण डोंबिवलीत अनुसूचित जमाती, नवी मुंबईमध्ये सर्वसाधारण महिला, वसई विरारमध्ये सर्वसाधारण गटासाठी आरक्षण सोडत निघालेली आहे. मग तिकडे महिला किंवा पुरुष यापैकी कोणाचीही वर्णी लागू शकते.